नमस्कार नमस्कार. काय मग मजेत आहात का? मजेत आहात? बरं बरं. कधी बांधलात घर? बरोबर बांधले की. असं का? मग या मग बसू आपण गप्पा मारूया. बसा. मग मजेत? मला माहित नाही बघा घर कधी बांधलात काय नाही की. बांधले. असं का? बरं बरं. मग काय चालू आहे काय नाही? कसं काय एवढं म्हणजे खरंच छान मस्त बांधलात तुम्ही. असं का? कार्यक्रम केलात का परवा? बरं बरं. मग खूप सगळं व्यवस्थित कार्यक्रम पार पडला. बरं एवढा कसा म्हणजे एवढा निर्धार कसा केला? कसं काय घर बांधण्यात आलं? गुरुची कृपा. बरं बरं. गुरुदेवाच्या कृपेनं. बरं बरं. गुरुदेवाच्या कृपेनं घर बांधलात होय. चांगलं झालं ना मग मस्त समाधान सगळं. बरं बरं. खरंच गुरुदेवाची कृपा किती महान असते बघा. मागच्या वेळेस तुम्ही आले होते तर तुम्ही म्हणत होतात की मी अडचणीत आहे, काही घर बांधण्याची ताकद नाही, पण गुरुदेवाने सगळं करून घेतलं. म्हणजे कशी कमाल आहे खरंच गुरु माऊलीची. आणि गुरुदेव असे म्हणजे पाठीशी जर गुरुची शक्ती असेल कसं आहे बघा. तुम्ही सगळ्या गोष्टीने सहभाग घेता, सेवेत सहभाग घेता, अन्नदानात सहभाग घेता. म्हणजे गुरुदेवाने हे ठेवून घेतलं नाही खरंच आहे की नाही बरं. तुम्ही एका हाताने दिले तर गुरुदेवाने तुम्हाला 10 हाताने दिले असं झालं की नाही बरं का. मग मुलं ते कुठं बाहेर गेलेत का? बाजारला कामावर गेलेत का? बरं किती मुलं आहेत किती सुना? 3 मुलं 3 सुना. बापरे खूप मोठा परिवार आहे तुमचा बरं का. आणि मस्त लगे घर पण छान बांधलं ते. आता म्हणजे परवाच बांधल्यासारखं वाटते. 1-2 महिने झालं का? बरं बरं. खरंच कमाल आहे की नाही. मला तर ह्या ताईला भेटून खूपच बरं वाटलं की ह्या ताईनी मागच्या म्हणजे 6 महिन्याखाली मी यांच्याकडे भेट घ्यायला आली होती तर ह्या म्हणत होत्या की मी खूप अडचणीमध्ये आहे, पण कसं म्हणजे गुरुदेव जर पाठीशी असतील तर अशक्य गोष्ट ही शक्य होते. आणि यांच्या गुरुदेवांनी हे करून दाखवलं की अशक्य गोष्ट होती पण ती शक्य झाली. खरंच म्हणजे मला पण खूप आनंद वाटला की तुम्ही म्हणजे व्यवस्थित सगळं म्हणजे घर हे खरंच महत्वाचं असते. आणि तुमच्या गुरुदेवाच्या कृपेनं तुम्ही जे हे घर बांधलेलं आहात. आणि मुलं पण सगळे इथंच राहतात का? बरं बरं. म्हणजे मोठा परिवार आहे तुमचा. 3 मुलं हे सुना हे नातू. नातू किती आहे? 7. अरे बापरे. म्हणजे तुमचं गोकुळच आहे. एक कृष्णाचं वृंदावन असल्यासारखंच तुमचं गोकुळ आहे. आणि 7 नातू 3 सुना आणि 3 मुलं आणि तुम्ही दोघं म्हणजे किती मोठा परिवार आहे खरंच. म्हणजे कसं असते बघा सगळ्यात मोठं म्हणजे गोष्ट काय असते की परिवाराचं समाधान. आणि परिवारामध्ये 3 सुना 3 लेकरं आणि नातवंड म्हणजे तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात होय की नाही. बरोबर आहे. आणि खरंच म्हणजे मग तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात. आपला विषय कसं म्हणजे नातू पंतू 3 सुना 3 मुलं म्हणजे घर तुमचं घर परिवार असा मोठा आहे. आणि खरंच कसं असते बघा एकत्र परिवार खरंच हे आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे की तुमचा एकत्र परिवार एवढ्या 3 सुना 3 मुलं आणि एवढे नातू तुम्ही जर एकत्र राहता हे आदर्श घेण्यासारखं आहे. की मला ह्या चॅनल मधून एकच सांगायचं आहे की पहा कसं आदर्श घेण्यासारखं कुटुंब आहे हे की 3 सुना 3 मुलं आणि 7 नातू एकत्र राहतात. माणसाचं भांड्याला भांडं लागते पण भांड्याला भांडं लागून पण जेव्हा हे लोक एकत्र कुटुंबात राहतात तर ते खरंच सुख आहे. आणि ते सुख समाधान ह्या परिवारात आपल्याला बघायला भेटलेलं आहे की एवढा मोठा यांचा परिवार आहे. आणि ह्या ताई खरंच खूप समाधानी आहेत कारण यांच्या गुरुदेवाचा आशीर्वाद आहे. खरंच सगळ्यात मोठी गोष्ट अशी असते की गुरुदेवाचा आशीर्वाद. आणि गुरुदेवाचा आशीर्वाद असल्यामुळं ह्यांना हे म्हणजे खरंच पुण्यवान आहेत की यांना गुरुदेवाच्या आशीर्वादामुळं ही वास्तू जात असेल सेवेमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुमचा वेळ जाते. खरंच म्हणजे आदर्श घेण्यासारखं कुटुंब आहे की एकत्र एकोपा. पहिलेच म्हणतात एक गेलं रडायला आणि 4 गेले खेळायला. तर ह्या कुटुंबामध्ये एक आपल्याला आदर्श घेण्यासारखं आहे की एकीचं बळ आहे की 3 भाऊ आणि 3 सुना सासू सासरे आणि पूर्ण म्हणजे नातवंड. म्हणजे हे एकत्र परिवार हे एकत्र कुटुंब म्हणजे आपल्याला आदर्श घेण्यासारखं आहे की ते एकत्र आहेत. आणि त्या एकत्र एकीच्या बळामुळं ते सक्सेस झालेले आहेत. आणि त्यांनी म्हणजे ही वास्तूचं बांधकाम झालेलं आहे पूर्ण. खरंच गुरुदेवाची कृपा आणि एकीचं बळ
ह्या व्हिडिओमधून मला एकच सांगायचं आहे की कुटुंबाचे विघटीकरण न होणे, कुटुंबात एकत्र राहणे खूप गरजेचं आहे. भांड्याला भांडं लागतं हो, पण भांड्याला भांडं जरी लागलं तरी एकमेकाला समंजसपणाने राहणे आणि एखाद्या सुनेची चूक झाली असेल, एखाद्या सासूची चूक झाली असेल, कधी सासू चुकली असेल, कधी सून चुकली असेल, तर ते एकमेकाला म्हणजे तुम्ही असं म्हणजे एकमेकाला सगळं म्हणजे तिघीला एकत्र ठेवून म्हणजे तुम्ही सगळ्यांना सांभाळून घेता. म्हणजे खरंच तारांची कसरत आहे की तिघ 4 महिला आणि 4 पुरुष आणि एवढे लेकर एकत्र राहणं म्हणजे सगळ्यांना तुम्हाला समजून येऊन सांगावं लागत असेल, समजून घ्यावं लागत असेल. कधी कोणाचं चुकते करते तर हे एकीचं बळ आहे, हे एकत्र कुटुंबाचा फायदा आहे. मला ह्या चॅनल मधून एकच सांगायचं आहे की ह्या परिवाराला आपण भेट दिली आणि ह्या परिवारामध्ये एकीचं बळ बघितलं आपण आणि ह्या एकीचा बळ आपण हेच आपल्याला काय करायचं माहित आहे की हे आदर्श घ्यायचा आहे की एकत्र कुटुंब खरंच सुखी कुटुंब आहे, एकत्र राहिले. मग तुम्ही जेवायला इथंच बसत असाल सगळेजण बोल, हे पूर्ण भरत असेल एवढ्या परिवार मोठा म्हणजे खरंच म्हणजे गप्पा गोष्टी मारत तुम्ही ज्यावेळेस इथे जेवत आहात तर तुम्हाला खरंच चांगलं वाटत असेल. हे तुमचे नातू का? हे नातू? हा, हे 2 नातू, छोटे नातू आहेत काय 2? काय नाव आहे बाळा तुझं? तुझं नाव काय? युवराज. तुझं काय बाळा? आदिराज आहे का? म्हणजे हे तुमचे 2 नातू सगळ्यात छोटे आहेत का नातू? बरं बरं. मग मोठे मुलं आणि मुली आहेत ते बाहेर गेले का? बघा म्हणजे कसं आहे बघा, हे एकत्र जेवतात म्हणजे रात्रीला आणि इथं बसून गोल बसून म्हणजे एवढं सगळं हे हॉल जे आहे ते पूर्ण भरते रात्रीला जेवताना आणि गप्पा गोष्टी मारत तुम्ही जेवण करता. खरंच गोकुळ म्हणले, मी गोकुळ म्हणले तसंच तुमचं कुटुंब गोकुळासारखं आहे. तर आपण काय करूया, हे घर बघूया. ही नवीन वास्तू बांधलेली आहे ना, तर आपण हे बघूया म्हणजे कशी आहे वास्तू. हे नवीन बांधकाम केलेलं आहे, तर घराची वास्तू तुम्ही कशी कशी बांधली आपण हे सगळं याच्यामध्ये पाहूया की घराचं डेकोरेशन कसं केलेलं आहे, कसं काय बांधकाम कसं केलेलं आहे आणि ही नवीन वास्तू कशा पद्धतीची बांधलेली आहे. खरंच छान बांधला तो वास्तू, एकदम मस्त आहे बघा, रम्य ठिकाण आहे आणि खूपच छान वाटत आहे. आपण आता पाहूया यांची वास्तू कशी बांधकाम कसं झालेलं आहे. हे नवीनच बांधकाम आहे आणि कशा या वास्तूचं नाव काय? गुरुकृपा ठेवला का? गुरुकृपा. गुरुकृपा ठेवलात नाव वास्तूचं. खूप छान, धन्यवाद, नमस्कार.